विषय कोकाटेंच्या रमी गेमचा असो, त्यांचा राजीनामा मागण्याचा असो, खाते बदल झाला आणि मुद्दा लावून धरला किंबहुना चर्चेत आला तो रोहित पवार यांच्यामुळेच। श्रेय जातं रोहित पवारांना। संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगचा व्हिडिओ लीक झाला कसा हे अजून गुपित आहे, मात्र तो विषय देखील रोहित पवारांनी प्रखरतेने मांडला। आरोग्य विभागात भ्रष्टाचार होतोय हा मुद्दा लावून धरून शिंदेंच्या तानाजी सावंत यांना अडचणीत आणणं असो किंवा कोल्हापूरच्या महादेवी हत्तीनीचा विषय, मुंबईच्या कबूतरखान्याचा विषय, थेट कोथरूड येथे दलित मुलींना मिळालेली पोलीस स्टेशनमधील वागणूक ते मेघना बोर्डीकर यांच्या अधिकाऱ्याला कानाखाली मारेल या वादग्रस्त वक्तव्यापर्यंत। आता ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, मात्र त्याआधी भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या होत्या। एवढं बारीक लक्ष ठेवून प्रत्येक मुद्दा रोहित पवार ताकदीनं मांडत आहेत आणि थेट सत्ताधाऱ्यांना अंगावर घेत आहेत। मेघना बोर्डीकर यांनी आरोप केला की रोहित पवार अर्धवट माहिती घेतात आणि काहीही बोलतात, त्यांना मोठा नेता व्हायची घाई झाली आहे। आणि रोहित पवारांना काही काम उरलं नाही म्हणून काहीतरी अर्धवट माहितीवर काहीतरी ट्विट करायचं, काहीतरी बोलायचं, दुसऱ्यांना नावं ठेवायची, त्यांना घाई झाली आहे नेता बनण्याची। खरं तर यात तथ्य देखील आहे। रास्त मुद्दे रोहित पवार मांडत आहेत, मात्र यामागे एक राजकीय डाव लपलाय। पवार साहेब सध्या शांत आहेत आणि सगळी धुरा रोहित पवार सांभाळतायत असं चित्र आहे। जयंत पाटील देखील फारसे मैदानात नाहीत। रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात शीतयुद्ध आहे होतं अशा देखील चर्चा होत राहतात, मात्र शरद पवार सध्या शांत आहेत म्हणजे डाव आखला जातोय। शरद पवार शांत असले की समजा वादळ येणार आहे। राजकारण शिकायचंय तर मग पवारांचे शागिर्द व्हा आणि रोहित पवार पवारांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे। पवारांचा शागिर्द आता दंड थोपटतोय। कुठेतरी जयंत पाटील आक्रमक राजकारण करत नाहीयेत किंवा थेट अंगावर जात नाहीयेत हे रोहित पवारांना कळलं असावं का? किंवा जयंत पाटलांची अडचण जयंत पाटलांनी शरद पवारांना सांगितली असावी का आणि म्हणून रोहित पवार जयंत पाटलांना रिप्लेस करत आहेत का अशी देखील शंका येते। मात्र हे खरं आहे की रोहित पवार आता महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आणि कर्जतपुरतं नेतृत्व न करता ते आता महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची तयारी करत आहेत। शरद पवारांनी मागे संकेत देखील दिले होते की रोहित येत्या काळात महाराष्ट्राची सेवा करेल। मागील काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनं अर्थात शरद पवार गटानं अनेक आंदोलनं केली, पण त्यात दम नव्हता, ना ऊर्जा होती, ना लढाऊ बाणा होता। जयंत पाटील हे अभ्यासू संयमी नेते असले तरी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरून लढणं त्यांच्या स्वभावात नाही आणि त्यामुळे पक्षात एक लढणारा चेहरा पाहिजे अशी गरज बनली। अनेक कार्यकर्ते आणि जिल्हास्तरीय नेत्यांना असं वाटायला लागलं की जयंत पाटलांची पकड कुठेतरी सैल झाली आहे, सैल होत चालली आहे। पण रोहित पवार मात्र वेगळ्या ट्रॅकवर आहे। त्यांनी सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, सातारा, बीड, अहमदनगर, बुलढाणा अशा जिल्ह्यांमध्ये थेट दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरुवात केली। ते शेतकरी आंदोलनामध्ये जाऊन बसतात, पोलीस अत्याचारांवर आवाज उठवतात आणि सभागृहातही ते थेट शाब्दिक हल्ला करतात। हा आक्रमक रोहित पवारांचा अवतार पक्षात नवचैतन्य निर्माण करतोय। शरद पवार सध्या फार भाष्य करत नाहीयेत, ते गप्प आहेत, पण हे अनेकांना खटकतंय। पण त्यांच्या शांततेतच एक धोरण दडलेलं असतं। पवारांचा इतिहास बघितला तर जेव्हा पक्षात नेतृत्व बदलाचा विचार होतो तेव्हा ते थेट कारवाई करत नाही, ते परिस्थिती तयार करतात। जयंत पाटलांना हळूहळू बाजूला करत आणि रोहित पवारांना पुढे आणण्याचा हा सायलेंट डाव सुरू आहे। शरद पवार बोलले तर मीडिया फुटेज ते स्वतः घातील आणि सध्या रोहितवरच कॅमेरा फोकस राहावा म्हणून देखील शरद पवार शांत आहेत असं म्हणायला हरकत नाही। शरद पवारांना माहिती आहे की अजित पवार गटाकडे सध्या सत्ता आहे, पैसे आहेत, पण त्यांच्याकडे जनाधार नाहीये आणि जयंत पाटलांसारख्या सौम्य नेत्यांमुळे पक्षात उत्साह नाही, उत्साह राहणार नाही। त्यामुळे ते पुढचं नेतृत्व तयार करत आहेत, ते म्हणजे रोहित पवार। ते युवा आहेत, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत, जनतेशी थेट बोलतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते शरद पवारांचे नातू आहे। ही सरळ सरळ लढाई नाही, पण पक्षात आता नेतृत्वासाठी अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आता नाही आहेत, कार्यकर्त्यांचा ओघ, मीडिया फोकस आणि मैदानातली ऊर्जा सगळी रोहितकडे झुकत आहे। रोहित पवार हे आता कार्यकर्त्यांमध्ये आकर्षणाचं केंद्र बनत आहेत, हे आता पक्षातील वरिष्ठांनाही कळून चुकलं आहे आणि त्यामुळे देखील कदाचित जयंत पाटील हळूहळू साईडलाईन होत आहेत। रोहित पवारांना केवळ पवार घराण्यामुळे पाठिंबा नाही आहे, त्यांनी गेल्या 2 वर्षात जनतेच्या प्रश्नावर ठामपणे बोलून स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व उभं केलंय। रोहित पवार थेट सत्ताधाऱ्यांना भिडतायत आणि हीच त्यांची गोष्ट कार्यकर्त्यांना भावते आहे।
अनेक जण असं म्हणतात की जयंत पाटलांना जे जमलं नाही ते रोहित पवार करतायत, कारण जयंत पाटलांनी कधीच उघडपणे शिंदे फडणवीस सरकारला टार्गेट केलं नाही, पण रोहित पवार सातत्यानं मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्या विरोधात थेट आरोप करतात, विधानसभेत देखील भिडतात आणि पत्रकार परिषदेतून अनेक विषय एक्सपोज करतात। हीच आक्रमक शैली कार्यकर्त्यांना भविष्यातला लढाऊ नेता म्हणून रोहितकडे बघायला भाग पाडते। रोहित पवारांचा दौरा म्हणजे पक्षात नवीन युगाची सुरुवात आहे। हा दौरा म्हणजे राजकीय शक्ती प्रदर्शन आहे आणि त्यामुळेच दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह दिसतोय तो जयंत पाटलांच्या काळात फारसा दिसला नव्हता। पवार घराण्याचा वारसा कोणाकडे जाईल हा नेहमी चर्चेचा विषय राहिला। अजित पवार यांनी वेगळी वाट धरली आणि सत्तेमध्ये ते सहभागी झाले, पण जनतेच्या मनात फारसं काही स्थान शिंदेंना किंवा अजितदादांना आहे असं वाटत नाही। त्याच वेळी रोहित पवार यांनी आपलं स्थान निर्माण केलंय आणि त्यामुळं शरद पवार राजकीय वारसा रोहितकडे देण्याच्या तयारीत आहेत असं अनेकांचं निरीक्षण आहे, अनेकांचं विश्लेषण आहे। राष्ट्रवादीच्या इतिहासात हे एक निर्णायक वळण आहे। शरद पवार वयस्क झालेत, त्यांना फार फिरणं आता जमणार नाही। जयंत पाटलांचं युग हळूहळू मागे पडतंय आणि रोहित पवारांचं युग सुरू होतंय। शरद पवारांच्या तालमीत घडलेला हा युवा नेता आता थेट युद्धभूमीत उतरला आहे आणि हे युद्ध सत्ताधाऱ्यांविरोधातलं नाही तर स्वतःचं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आहे। त्यामुळे शरद पवार सध्या शांत राहून राष्ट्रवादीला एक आकार देत आहेत का, नवं नेतृत्व उद्याचं नेतृत्व तयार करत आहेत का, आणि रोहित पवार हेच शरद पवारांचा वारसा पुढे चालवतील का, यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।